रामकृष्ण हरी. हे बघा, आज रानातली रानमेवा कुरडूची भाजी आणलेली. मैत्रिणो, आज ह्या भाजीचं काय करायचं? तुम्ही म्हणसान त्या दिवशी दाखवली तीच भाजी का नाही? आज खूप वेगळं आहे. इथं लसूण मिरच्या घेतल्यात, ह्या पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचे. बघा, आता सांगणारच आहे मी काय करणार आहे. हे बघा, पूर्ण मिरची वाटून घेतलेली आणि ती पुन्हा आपल्याला परत एकदा वाटून घ्यायची. बघा, आता मी या भांड्यात काढून घेते. अगदी पुसून संपूर्ण काढून घ्यायची. बघा, आणि आता बघा, गॅसवर कढई ठेवली आहे. धने आणि जिरं हे दोन्हीही भाजून घेणार आहे. अगदी खमंग होस्तवर भाजायचे आपल्याला. जास्त त्याला करपायचं बी नाही, काय नाही, फक्त वास सुटला पाहिजे. हे बघा, आता पूर्ण भाजून झालेलं आहे आणि अगदी खमंग असा वास सुटला आहे. आता मी ते काढून घेते. बघा, इथं पाण्यात कढईत पाणी ठेवलं आहे आणि भाजी बी स्वच्छ धुवून घेतली, कारण की त्याला माती असते पावसाळ्यात, त्याच्यामुळं. आणि आता तिला फक्त एक वाफ काढून घ्यायची आपल्याला ह्या भाजीची. हे बघा, आता झाकण ठेवणार आहे मी आणि 1 मिनिटभर फक्त वाफ काढून घ्यायची तिची. हे बघा, भाजी तर वाफळून झालेली आहे. जास्त ना, 1च मिनिटभर घ्यायची. चला, आता मग तिला आपण काढून घेऊया. आणि तुम्ही पहा मी पुढे काय करते. मैत्रिणींनो, अशी ही रेसिपी आहे की अशी रेसिपी तुम्ही कधीही केली नसेल. आणि जर केली असली तर मला नक्कीच सांगा, पण मला नाही वाटत तुम्ही केली असेल. ह्यो रानातला रानमेवा आहे. आणि मग आता आपण त्याचं काय करायचं तेच पाहायचं आहे. बघा, ती भाजी मी पुन्हा एकदा धुवून घेतली. बघा, फक्त पाण्यातून काढलेली आणि पिळून घ्यायची. पाणी पूर्ण काढून घ्यायचे आणि ती आता आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची. आणि बघा, किती खराब पाणी निघाले, अगदी लाल जरद पाणी निघाले. आहे का नाही लाल जरद पाणी? चला मग वाटून घेऊया आपण एकदम बारीक. हे का, एकदम बारीक माहीम वाटून घेतलेलं आहे. आणि पुन्हा आता आपण त्याच्यात ती मिरची टाकून पुन्हा एकदा फिरून घेऊया, म्हणजे संपूर्ण आपलं हे मिश्रण मिक्स होईल. चला, इथं परात घेतलेली आहे. आता परातीत आपण ते टाकून घेऊया. बघा, आता किंवा तुम्हाला समजलं बी असेल. आता परात घेतली, परातीत तर हे टाकून घेतले, काय करायचे. आणि समजलं नसेल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा. माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. माझ्या व्हिडिओ कोणी नवीन असेल त्यांनी बी कमेंट करा आणि शेजारची बेलघंटी दाबा. संपूर्ण भाजी बघा मी पुसून त्याच्यात टाकलेली आहे. इथं ते धने जिरे आहे ना, त्याची पावडर केलेली, ती आता आपण टाकून देऊया. बघा, इथं घेतला आहे ओवा, अगदी चमचाभर ओवा घेतला आहे, तो बी टाकून देते. इथे घेतली थोडीशी मिरीपूड, ती बी टाकून देऊया आपण. आणि इथं घेतले सफेद तीळ, ते बी ओतून घेऊया. आणि हे सफेद तीळ शरीराला एवढे चांगले असतात. बघा, खूप चांगले. आणि इथं चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया आपण. आणि तुमच्याकडे जर बडीशॉप असली तर तीसुद्धा भाजून घातली ना तरीही काय प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही. चला, आता हे पूर्ण मिक्स करूया आपण हे मिश्रण, म्हणजे आपलं मीठ बीठ संपूर्ण लागन. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते त्याच्यात घालून घ्यायचं आहे. आता गव्हाच्या पिठाचा मी काय अंदाज सांगू शकत नाही,
त्याच्यात जेवढं लागेल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे, पाणी वापरायचं नाही आहे. आता आपण हे मस्तपैकी पीठ मळून घेऊया बघा. अगदी पीठ मळता मळताच त्याचा खमंग वास सुटला होता, एवढा सुंदर वास सुटला होता. आणि अगदी म्हणतात ना पौष्टिक, हेल्दी, अगदी बारीक पोरांसाठी सुद्धा खूप चवदार रुचकर अशी ही रेसिपी आहे. अगदी मऊसूद गोळा बनवून घ्यायचा आहे बघा आपल्याला याचा. चला मग मस्तपैकी गोळा मळूया आपण ह्याचा. कलर बी एवढा सुंदर दिसतो ना बघा. अजूनही थोडंसं पीठ बसन. जसं लागन तसंच पीठ घालायचं आपल्याला. हे बघा अगदी छान गोळा मळलेला आहे. आता मी त्याच्यावर अर्धी पळी तेल ओतते. तेल टाकून बी आपल्याला गोळा संपूर्ण मळून घ्यायचा आहे बघा. अगदी तेल त्याच्यात मुरलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि एकदम मऊसूद म्हणतात ना, असा घट्ट बी नाही मळायचा, एकदम मऊसूद गोळा मळायचा हा. आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि मला सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, का तुम्ही केलेला आहे कधी हे बी सांगा मला. आणि केला नसला तर नक्कीच करून पहा आणि मग त्याची चव घ्या. अगदी छान पद्धतीने मी हा गोळा मळून घेतला. आणि गोळा मळला की लगेच 5 मिनिटात केले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. चला आता मी 1 मिनिटभर त्याला झाकून ठेवते, 1-5 मिनिटभर. हे बघा किती छान गोळा दिसतोय. तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी करूया. इकडं मी कढईत तेल ओतून घेते बघा. तोपर्यंत आपलं तेल तापन. आणि इथं मी कागद घेतलेला आहे, त्या कागदाला अगदी थोडंसं तेल लावायचं. आपल्याला बनवायचे आहेत कुरडू वडे. बघा तरी मग कुरडू वडे कसे असतात. मग सांगा मला, तुम्ही बनवलेत का हे कुरडू वडे. आणि अगदी झटपट होतात बरं का, टाईम लागत नाही आहे. आणि खायला बी खूप छान. अगदी चहाबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता. आणि अगदी तसेही खाल्ले तरी खूप छान लागतात. आपण म्हणतो ना ते कोंबडी वडे, ते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी छान, अगदी त्याला लाटण्याची बी गरज नाही. अगदी हाताने सरा होतात, खूप पटापटा होतात बघा. आणि वाटलं ना आपल्याला मध्ये होल पाडायचं तर होल पाडू शकता, अगदी तशासुद्धा ठेवू शकता. आता मी काही संपूर्णच होलच्या करणार नाही आहे, अगदी 2-3च करणार आहे, पण गोलच करणार आहे बघा. हे कुरडू वडे एवढे छान अप्रतिम होतात बघा मैत्रिणी, खूप छान लागतात. आणि याची चव बी खूप अप्रतिम होती. कधीतरी वेगळा पदार्थ. हा रानातला रानमेवा आहे आणि हा आपल्याला काय सारखा भेटत नाही आहे. आता मी इथं लाटणं घेतलेलं आहे, पण लाटण्याने काही जमत नाही आहे. ते जेवढं हाताने जमतं ना तेवढं काय लाटण्याने जमत नाही हो का. लाटण्याला ते पूर्ण चिकटतं, तेल लावून बी चिकटतं. त्याच्यामुळे मी लाटणं साईडला ठेवते. आणि हे पूर्ण आपण हातानेच हे करून घेऊया. फक्त आता हाताने फक्त सारायचं आहे आपल्याला, हाताने. आणि आपण कसं आहे, कोंबडी वडेसुद्धा हातानेच हे करतो, तसेच हे कुरडू वडे अगदी हातानेच हे करायचे. चला मग आता पटापटा करून घेऊया आपण. आणि आपल्या इकडं तेल बी तापलं आहे, पाहूया. हे बघा अगदी छान पद्धतीने तेल तापलेलं आहे आपलं.
आणि जास्त बी कडक तेल तापवायचं नाही. म्हणजे कसं आहे, आपल्याला हवं तसंच तापवायचं. ते कसं आहे म्हणजे पूर्ण असं शिजून निघतं, अगदी छान पद्धतीने शिजतं आतमध्ये. चला आता टाकून घेऊया आपले हे कुरडू वडे. पहा, तुम्हाला आवडले तर बघा किती छान सुंदर फुलल्यात, आहे का? टमटमीत झालेत हे कुरडू वडे. आतून बी अगदी रुचकर, खायला बी खूप चवदार असे हे कुरडू वडे आहेत. आणि कसं आहे, आपण करता करता सुद्धा तळू शकतो. आता मी एकीकडे करते आणि एकीकडे तळून घेते बघा. हे बघा किती टम्म फुगल्यात आणि कलर बी किती छान आला आहे. आणि बघा मी तळते, जसं मी पीठ मळते तसा त्याचा खमंग सुगंध सुटला आहे, अगदी घरभर दरवळला आहे. बघा मैत्रिणींनो, किती सुंदर फुगलेत का नाही, आहे का नाही आपले हे कुरडू वडे छान आणि अगदी मऊ बरं का. मग नक्की मला सांगा, आजचे हे कुरडू वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही बी करणार ना नक्कीच, हे बी मला सांगा. चला मी आता तुम्हाला एक वडा असा मस्त फोडून दाखवते बघा. बघा किती सुंदर दिसतोय बघा, आतमध्ये बी वाटतो ना छान. अगदी टम्म फुगलेला हा कुरडू वडा कसा झाला नक्कीच सांगा. उद्या भेटूया, बाय.